अहो तुम्ही बसा ना प्लीज. आई तुम्ही चला, तुम्ही खोलीत चला, मी चहा आणि नाश्ता घेऊन येते. चला. आई कसं आहे ना, आयुष्यभर तू जे काही आम्हाला शिकवत आलीस ती शिकवण आम्ही कायम लक्षात ठेवली, तसंच आम्ही वागत आलो. पण जर कधी आई चुकत असेल तर मुलांनीही तिची चूक तिला सांगायला हरकत नाही. तुझा अनुवर का राग आहे मला खरंच कळत नाहीये. पण काय एक गोष्ट लक्षात घे, आज आपण या घरात परत आलो ना ते फक्त अनुमुळे. अगदी तुझ्यापासून रेवतीपर्यंत आपण सगळे सुखरूप निर्दोष सुटलोय हे फक्त अनुमुळे. मला असं वाटतं या गोष्टीची जाणीव आपण मनात ठेवायला हवी. त्यामुळे अनुचा रागराग करण्यात काही एक अर्थ नाही आहे. अहो आई आज चला या. वहिनी, आम्ही तुझ्याबद्दल किती गैरसमज केला अगं, पण तू काय नाही केलंस आमच्यासाठी. वहिनी तू ग्रेट आहेस. तुम्ही पण जाऊन आराम करा, ही चहा नाश्त्याचं बघते. आता काय भाताबरोबर सॉस खाणं? ए बाजूला बाजूला ठेव, बाजूला ठेव. जे दिलंय ते संपव. दादा खा ना. भूक नाहीये मला. दादा दादा प्लीज, भरल्या ताटावरनं असं उठायचं नाही. अनु इच्छा नाहीये माझी. असं काय करतो? ती म्हणते म्हणून तरी जेव. दादा प्लीज प्लीज खाऊन घ्या ना. उपाशी राहून कसं झालं? ऐक ना दादा, जे काही घडलंय त्यातून आपण कोणीही सावरलो नाही आहे. आम्ही सुद्धा नाही सावरलोय. पण याचा अर्थ असा जेवणावर राग काढणार आहेस का आता तू? आणि आता हे मी सांगायचंय तुला? मला मान्य आहे आपण कुणीच सावरलो नाहीये,
पण एक गोष्ट आहे जी फक्त मलाच वाटते आणि तुमच्यापैकी कुणालाच वाटत नाहीये. ती म्हणजे गिल्ट. अपराधी भावना माझ्या बायकोमुळे तुम्हाला सगळ्यांना भोगावं लागले. दादा काय बोलताय तू? कसलं गिल्ट? कुठली अपराधी भावना? हे जे काही झालं, जे काही घडलं त्यात तुमचा काहीच दोष नाहीये. जे काही केलंय ना ते सीमा वहिनींनी केलंय. पण मला कळायला हवं होतं अनु. एक नवरा म्हणून मी काहीतरी स्टँड घ्यायला हवा होता. तिला वेळीच थांबवायला हवं होतं. पण नाही झालं मला ते शक्य. दादा अरे जाऊ दे ना, सोड ना, कशाला टेन्शन घेतोयस तू उगाच? तुला माहितीये ना सीमा वहिनीचं, अरे तिला ओळखणं समजून घेणं कठीण आहे रे. रेवती अगदी बरोबर बोलला. आणि दादा मला असं वाटतं जे काही झालं त्यात तुमची काही चूक नाही. आणि दादा तुम्ही तुमच्या परीने पूर्ण प्रयत्न केले. त्यात चुकत असताना तुम्ही त्यांना माफ केलं, त्यांना प्रेमाने समजावलं, समजावण्याची सुधारण्याची संधी दिली. पण सीमा वहिनींना हे कळलंच नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे प्रयत्न पूर्ण केले. न सुधारण्याची चूक त्यांनी केली. तुम्ही प्लीज गिल्टी वाटून घेऊ नका. तुम्ही मला तर बेसिक प्रश्न आहे. मला सांग, ते व्हिडिओ मॉर्फिंग वगैरेचं तुला माहित होतं का? अरे काय बोलतोस? मला कसं माहित असेल? अरे मग बरोबर बोलतीये ना अनु. जर तुला कशाही बद्दल काहीही माहिती नव्हती तर मग गिल्ट कसला घेतोयस तू? मी खरं सांगू, तू तर पार्टी द्यायला पाहिजे आम्हाला. बायको गेली तुझी. अहो अरे मग बरोबर तेच बोलतोय. प्रत्येकाला तुझ्यासारखी बायको नाही मिळत. त्याची बायको बघ. सॉरी, पण दादा समजून घे ना. आता जे झालं ते झालं. या सगळ्याचा त्या बाईला पश्चाताप झाला तर मिळवली. ह्या जन्मात तरी शक्य नाहीये ते. नको होऊ दे, गेली उडत. तिच्या वाचून आपलं काही अडत नाही. पण तुझं हे रडगाणं बंद कर आधी. गेल्या काही दिवसात एवढं काही पाहिलंय ना की जीव नुसता घाबरा घुबरा होतोय माझा. माझंही तसंच झालंय. खरंच गेल्या काही दिवसात इतकं काही घडून गेलंय ना. रोज सकाळी उठल्यावर वाटतं की आज आता अजून काय होणार, कुठल्या गोष्टीला सामोरं जायचंय. अजून काही घडलं ना तर माझ्यात तर ताकदच नाही आहे अजून काही संकट फेस करायची. अहो असं का बोलताय तुम्ही? तुम्ही असा धीर नका ना सोडू. काही वाईट होणार नाही. मी आहे ना. तुम्ही जेवायला बसा. दादा तुम्ही पण बसता का? बस बसा. बस बस प्लीज बसा. बस. पिहू बस बाळा. आई माझ्या मनात एक विचार आलाय. म्हणजे तुम्हा सगळ्यांना पटलं तर बघा. आता काय? नाही म्हणजे आपल्या घरात सतत काही ना काहीतरी घडतंय. आत्ता ही घरावर एवढं मोठं संकट आलं होतं, देवाच्या कृपेने टळलं ते. आई मला असं वाटतं की आपण आपल्या घरी पूजा घातली तर वातावरणही छान होईल आणि प्रसन्न वाटेल. सुख शांती येईल. बरोबर बोलते. हो ना, मलाही हा थॉट खूप आवडलाय.
आपल्या घरात ना जरा पॉझिटिव्हिटीची गरज आहे. दादा, घालूया ना पूजा? दादा, अरे पार्टी नाही ठीक आहे, पूजा तरी करूया ना. माझी काहीच हरकत नाहीये आणि घरात एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल. करूया, आपण पूजा करूया. मी एक काम करतो, आपले गुरुजी आहेत ना, त्यांच्याशी जाऊन बोलतो लगेच. चालेल. अहो आणि ऐका ना, गुरुजींना विचारा की जमलं तर उद्याच पूजा घालता आली तर. उद्या अगं कसं शक्य आहे? सगळी तयारी नको करायला? आई, एकदा गुरुजी हो म्हणाले ना की मी लगेच तयारीला लागते. अगं पण आणि आई, मी आणि पियू आहोत ना, आम्ही करू सगळी तयारी, भरभर कामं करू, बघ तू. बरं ठीक आहे. लवकरात लवकर आपल्या घरात पूजा व्हायला हवी, मग सगळं छान होईल. नमस्कार गुरुजी. अरे नमस्कार 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 अवी. आज सकाळीच कसं काय येणं केलं? ॲक्च्युली पूजा घालायची घरात असं मनात आलंय. बरं. तर तुम्ही आहात का फ्री? हो हो. पण कधी घालायची पूजा? आजच. आज? म्हणजे मुहूर्त एकदा चेक करा ना प्लीज. हो हो बरोबर आहे, पण इतक्या तातडीने पूजा कशासाठी म्हणजे? झालंय असं की गुरुजी गेल्या काही दिवसात घरात सतत एकूण एक असं विघ्न येतच आहे. तर अनुच्या मनात आलं की एखादी पूजा घातली तर घरात जरा वातावरण प्रसन्न होईल आणि विघ्न टळेल. बरं, बघूया आपण. हां हां. पंचांगामध्ये बघूया. हां. हां. अरे वा, आजचा मुहूर्त आहे की, आणि उद्या अमावास्या आहे आणि त्यानंतर 10 दिवस मुहूर्त नाही आहे. वा, अनुचा अंदाज अगदी खरा ठरला. मग आपण आजच पूजा घालू शकतो ना? हो हो हो, अगदी अगदी. पण तुम्हाला तयारी करायला वेळ मिळेल का? कारण मुहूर्त 12चा आहे. 11:30 पर्यंत मी तुमच्या घरी येतो. सगळी तयारी करून ठेवतो आम्ही. वा, पूजेचं सगळं सामान मी घेऊन येतो. हां, फक्त लिस्ट तुम्हाला मी मेसेज करतो. हां, त्याप्रमाणे सामान घेऊन यायला सांगा. हो हो हो, चालेल. येतो हां गुरुजी. हो हो, बरं या. हॅलो, पाटकरांचं घर, कोण बोलतंय? अरे, पाटकरांच्या घरी फोन लागलाय का? नमस्कार, मी अविनाश पाटकर. हां? नवरा बोलतोय का तुझा? बरं ऐक ना, काय म्हणाले असतील गुरुजी? काय हो? गुरुजी म्हणाले आजचा मुहूर्त आहे, आपण पूजा करू शकतो. खरंच? हो, किती छान. हो हो, तयारीला लागा. हे बघ, 12चा मुहूर्त आहे. गुरुजी 11:30 पर्यंत घरी येणार आहेत. सगळी तयारी आपल्याला करायला सांगितलेली आहे. पूजेचं साहित्य ते घेऊन येणार आहे असं म्हणालेत. हो हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी लगेच तयारीला लागतो. तुम्ही या लवकर. हां, ठेवते फोन. हा, मी आलोच. ऐकलंस ना निरंजन? हो ताई, आज 12चा मुहूर्त आहे. नाही, यांच्या पूजेचे 12 वाजवले ना, आता नावाची सीमा नाही. बरं झालं गुरुजी आज हो म्हणाले. देवी आई, तुझ्या मनात आजच पूजा व्हावी असं आहे ना, म्हणून हे सगळं जुळून येते. तुझे खूप खूप आभार. पण अनु, 12चा मुहूर्त आहे, जास्त वेळ नाहीये तुझ्याकडे. भरभर कामं करावी लागतील. पिहू आणि रेवतीला घेते हाताशी.
दादा काय हो बॅग घेऊन कुठे निघाला? सीमाच्या सगळ्या आठवणी पुसून टाकायला. म्हणजे या बॅगेत सीमाच्या सगळ्या वस्तू आहेत. त्या नजरेसमोर जरी आल्या ना तरी संताप येतोय मला. काल मी स्वतः तिला या घराबाहेर काढलं तरी सुद्धा तिचं अस्तित्व या वस्तूंमुळे मला सतत जाणवतंय. तिच्या या वस्तूंबरोबर ना तिच्या आठवणी सुद्धा फेकून द्यायच्यात मला. नुसतं फेकून देणार नाहीये, जाळून टाकणार आहे. म्हणजे त्या राखेसोबत तिच्या आठवणी सुद्धा उडून जातील. काय बोलताय दादा? तुम्ही असं काहीही करणार नाही. नाही अनु, तू अडवू नकोस मला. दादा तुम्ही आता कुठल्या सिच्युएशन मध्ये आहात ना हे कळतंय मला. तुमच्या मनात काय चालू आहे, डोक्यात काय चालू आहे हेही कळतंय मला. पण दादा प्लीज समजून घ्या. सीमा वहिनींना या सगळ्याचा पश्चाताप होत असेल की नाही मला माहित नाही, पण या सगळ्याचा तुम्हाला नक्कीच त्रास होईल आणि माझ्या दादांना त्रास झालेला मला नाही चालणार. प्लीज ती बॅग आत ठेवून द्या. नाही दादा प्लीज ऐका माझं. दादा आत्ता अविनचा फोन आला होता. आज पूजा आहे. गुरुजी हो म्हणालेत. मुहूर्तही दिलंय, 12 वाजता येणार आहेत. आपल्याला खूप कामं करायची आहेत दादा. ही पूजा झाली ना की सगळं चांगलं होणार. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? झालं तर मग ही बॅग आत्ताच्या आत्ता आत ठेवून या आणि मनातनं सगळे नकारात्मक विचार काढून टाका. हा अरे देवा, पिहू आणि रेवतीला हाक मारायची होती. पिहू, ए बाळा जरा जरा खाली येतेस का? रेवती आई बाहेर या ना प्लीज. लोक आई काय झालं? पिहू इकडे ऐका ना. यांचा फोन आला होता. आजच पूजा करायची. गुरुजी हो म्हणाले. म्हणजे आजचा मुहूर्त मिळाला? हो आत्ता 12चा आहे. 12 वाजता? अगं एवढ्या लवकर तयारी कशी होणार आपली? आई हो सगळ्यांनी मिळून केलं तर होईल ना तयारी. पटपट करू सगळं. ग्रेट वहिनी, तू काही टेन्शन घेऊ नको. आम्ही आहोत ना, आम्ही पटापट कामं करू. हो सगळी तयारी लगेच होईल, तू टेन्शनच घेऊ नको. अरे मला टेन्शन नाहीच आहे. तुम्ही दोघी आहात तर कसलं टेन्शन. आई मला एक विचारायचं होतं. म्हणजे आपण जर शेजारच्यांना बोलवलं तर चालेल? काही गरज नाही. शेजार धर्म काय असतो हे कळतं का त्यांना? अजिबात बोलू नकोस. आई आई तुम्हाला असं का वाटतंय हे माहिती आहे मला. तुमचं अगदी बरोबर आहे. पण फक्त विचार करा, त्यांनी शेजार धर्म पाळला नाही म्हणून आपणही पाळायचं नाही. हे चुकीचं आहे नाही. आई आनंद वाटल्याने वाढतो. आणि एक गोष्टीचा विचार करा, पूजेसाठी जर ते आले ना तर हे जे घडलं होतं ना ते सगळं खोटं होतं हे कळेल त्यांना. आई अगं सगळ्यांचा गैरसमज दूर होईल. अगं हो, पण सीमाबद्दल सगळ्यांना कळेल ना. कळलं तर कळू दे. ती कशी आहे ना ते सगळ्यांनाच माहिती आहे. अगं हो माहिती आहे, पण उगाच चर्चेला विषय होईल आणि घराची अब्रू जाईल. आई अगं असं काहीही होणार नाहीये. अगं सगळे पूजेला येतील, कुणीही चर्चा करणार नाही.
अगदी बरोबर बोललात रेवती. आणि आई, आपण त्या सगळ्यांना चांगल्या मनाने बोलवणार आहोत. त्यामुळे इकडून गेल्यावर लोक काय विचार करतायत यांनी आपल्याला कशाला फरक पडायला हवा. एक्झॅक्टली आई. ए अनुवहिनी, तू ना सगळ्यांना बिंदास जाऊन सांग की आपल्याकडे पूजा आहे. मी पण सुशीला फोन करते आणि तिला सांगते की आपल्याकडे आज पूजा आहे आणि खूप काम आहेत, तू वेळ काढूनच ये. आई, बोलव ना शेजारच्यांना. ठीक आहे, आता तू म्हणशील तसं. चला मग, तुम्ही कामाला लागा. तुम्ही लिस्ट काढा आधी, हा, म्हणजे गोंधळ होणार नाही. पिहू, तुला माहिती ना आपण कशी लिस्ट काढतो. हो. आत्यालाही सांग. चल. आई ऐका ना, तुमच्या खोलीत ना मी ते होमकुंड ठेवलंय. मागच्या वेळेला पूजा झाली ना त्यानंतर मी तुमच्या कपाटात ठेवलं होतं. आणि चांदीच्या समया, पूजेचं सामान सगळं तुमच्याकडेच आहे. हो हो, सगळं आहे. चल आणि घेऊन जा. चल. काही झालं ना निरंजन, तरी ती पूजा होता कामा नये. अगं ताई, विचारच करतोय पण काहीच सुचत नाहीये. सुचलं निरंजन, सुचलं. काय? मला एक कमाल गोष्ट सुचली निरंजन. त्यासाठी ना मला एक महत्वाची गोष्ट लागणार आहे निरंजन. कोणती? अगं ताई, हे खूप रिस्की आहे काय? त्या अनुला धडा शिकवायचा असेल ना निरंजन, तर काहीतरी रिस्क घ्यावीच लागेल ना. अगं ताई, पण बीण काही नाही, माझं ठरलंय निरंजन. अनु, तयार राहा, मी येते.